खर्च होता तो नाला मागच्या 4-5 वर्षात झाला नाही। त्यामुळे तो जर नाला झाला असता तर डोंगरावरून येणारं जे पाणी आहे ते थेट गोखिवऱ्यावरून नायगावच्या त्या ठिकाणी खाडीला गेलं असतं। 1 किलोमीटरचा नाला होता। मी आपल्याशी चर्चा केली, साटम साहेबांची चर्चा केली, म्हणजे हे जे पाणी आहे किमान त्याच्यातलं 30-40% पाणी थेट नायगाव खाडीला त्या साईडनं गेलं असतं तर हे जे पश्चिमेला येणारं पाणी आहे किंवा नवघर बुडवणारं पाणी आहे ते आलं नसतं। दुसऱ्या बाजूला जो तांदूळ बाजारचा विषय अनेक वर्ष गाजतोय तो 20 मीटर रुंदीचा नाला आहे। तो तांदूळ बाजारकडे येऊन तो 3 मीटर 4 मीटर झाला आहे। त्याचं अतिक्रमण आपण काढू शकलो नाही आणि त्याच्यामुळे पुढे सगळ्या त्या नाल्यावरती म्हणजे तुम्हाला रेल्वेच्या कलवटला पर्याय म्हणून तो नाला दिलाय जो थेट सन सिटीचं पाणी तुम्हाला रेल्वेला क्रॉस न करता नायगाव खाडीत सोडता येतं। म्हणजे तुम्ही तिकडून तो पाणी बाभोळ्या नाक्यावरती बाभोळ्यावरून तो थेट आपल्या उमेळा फाटकातनं नायगाव खाडीला जातं। हे 2 पर्याय होते। तिसरा पर्याय कृष्णा टाउनशिप कडे महापालिकेने थेट 90 डिग्रीला तो नाला टर्न मारलाय, महापालिकेने मारलाय। 2013 पर्यंत तो नाला ओपन होता आणि 14ला भिंत घालून 90 डिग्री मध्ये टर्न मारला। तो कशासाठी मारला? ती पुढे जागा मोकळी करण्यासाठी। हे जे निरी आयआयटीने हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या अतिक्रमण काढा किंवा त्याची डायव्हर्जन काढा, ती डायव्हर्जन तुम्ही अजून काढली नाही। त्या ठिकाणी नवीन नाले जे अगदी सोपे नाले आहेत त्याच्यावर फक्त एक जेसीबी लागणार आहे ते तुम्ही केलं नाही। त्या तांदूळ बाजारच्या ठिकाणचं अतिक्रमण काढलं नाही। हे मॅनग्रोव्हचं वगैरे ठीक आहे, आम्ही समजू शकतो, धारण तलावासाठी पैसे नाहीत आम्ही समजू शकतो, पण याच्यासाठी पैसे कुठे लागणार आहेत? डायव्हर्जन काढण्यासाठी एक जेसीबी पुरेशी आहे। तो अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्याची इच्छाशक्ती पुरेची आहे। ह्या 2-3 गोष्टी जरी केल्या ना साहेब तरी वसईचा जो पश्चिम भाग आणि नालासोपारा जो पश्चिम भाग, कारण आपल्याकडे फक्त कलवट सिमेंटी येत आहे ज्याच्यातनं नालासोपारा पश्चिम आणि वसई पश्चिम येतं। अगदी भुईगावापासून आमच्या उमराळापासूनचं पाणी थेट पूर्वेला जातं सोपारा खाडीतनं। ते सुद्धा मागच्या 4 ते 5 वर्षात आपण केलं नाही। मी अनेक वेळेला आयआयटी निरीच्या रिपोर्टवरती जी आपण कार्यवाही केली त्याच्यावरती प्रश्न विचारला, महापालिकेने कधी उत्तर दिलं नाही। आता सुद्धा मी मे महिन्यात तुम्हाला सांगितलेलं साहेब तो एक नाला काढण्यासाठी 10 दिवस पुरेसे आहेत, पण तोही नाला आपण तयार केला नाही, डायव्हर्जन काढलं नाही। त्यामुळे हे सगळं तुम्ही सांगता ठीक आहे, पण इच्छाशक्ती साहेब कमी पडते आणि हे जर केलं असतं आताही तुम्ही करू शकता, हे जर केलं तर काही प्रमाणात रिलीफ आमच्या पश्चिमेच्या लोकांना मिळू शकतो। तांदूळ बाजाराचं साहेब अनऑथराइज तोडा ना ते तांदूळ बाजाराचं, त्याच्या स्टेवर आपण कोर्टात महापालिका त्याच्या अगेन्स्ट कोर्टात जाऊन ते तोडून घ्या, लोक वाचतील। नाही तर यावर्षी पण वसई ईस्ट पाण्याखाली जाणार, याच्यात काही वाद नाही साहेब। सर याच्यामध्ये काही होल्डिंग पॉइंट्स पण प्रपोज केलेले आहेत निरीने, काही स्वयंचलित गेटही प्रपोज केलेले आहेत। तर या सर्वांसाठी सर खर्चिक भाव असल्याने आम्ही सर शासनाला हा निधी मिळण्यासाठी सर कळवलं आहे। होल्डिंग पॉइंटसाठी जवळ 117 कोटी आहे, रोडची उंची वाढवण्यासाठी 56 कोटी आहे, तरी आम्ही सर ती वाढवली। आम्ही डिसिल्टिंग आणि नाले मोठे करण्यासाठी सर 88 कोटी खर्च आहे, ऑटोमॅटिक सर्व्हिस गेटसाठी 4 कोटी खर्च आहे आणि कन्स्ट्रक्शन ओपन टेंटसाठी 25 कोटी, असे 295 कोटी सर फंडची आपल्याला या पूर्ण प्लॅन इम्प्लिमेंट करण्याची सर गरज आहे। याच्यासाठी सर आम्ही शासनाला सर हे केलेलं आहे। होल्डिंग पॉइंटसाठी सर डेव्हलप करण्यासाठी आम्ही EOI दिलेला आहे, ज्याला माहिती पाहिजे असेल त्याने घेऊन जावं सर, पण याला कोणी रिस्पॉन्ड केला नाही। 5 वेळा सर आम्ही त्याला प्रसिद्धी दिलेली आहे, पण 5ही वेळा कोणी त्याला रिस्पॉन्स दिलेला नाही सर। नालेसफाईसाठी चालू वर्षी पावसाळ्यापूर्वी आपण 15 एप्रिल पासून आपण नालेसफाईला सुरुवात केलेली आहे। या सर्व नालेसफाईसाठी आपल्याला शहरामध्ये एकूण 218 लहान मोठे नाले आहेत आणि त्याची एकूण लांबी 162 किलोमीटर असून आपण 150 किलोमीटरपर्यंतचे नाले साफ केलेले आहेत। साधारणतः 94% एवढी त्याची पूर्ण 94 ते 95% त्याची टक्केवारी आहे। उर्वरित जे 5 ते 6% नाले पेंडिंग आहेत, तर तो विषय काही ठिकाणी तांदळवणाचा विषय आहे आणि काही ठिकाणी बांधकाम विभागामार्फत नाले जे नवीन केलेले आहेत ते आपल्याला साफ करण्याची आवश्यकता लागलेली नाही आहे। याच्या व्यतिरिक्त आपण उर्वरित सर्व नाले साफ केलेले आहेत। यासाठी आपण एकूण 17 लॉंग बूम, 18 शॉर्ट बूम आणि 18 JCB यांचा वापर करून आपण 17 डंपर वापरलेले आहेत। यामध्ये 5 ब्रश आणि 2 ब्रश असे दोन्ही डंपर आहेत। तसेच मान्य आयुक्त साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे आपण चालू वर्षी
2 ड्रेन मास्टर महापालिकेमार्फत घेण्यात आलेले आहेत आणि या ड्रेन मास्टरच्या मागे आधारे आपण ही नालेसफाई 50 किलोमीटरची नालेसफाई आपण पूर्ण केलेली आहे आणि यामधून एकूण 1,29,000 क्युबिक मीटर एवढा काळ काढलेला आहे. सर हे काही फोटोग्राफ्स आहेत आपण पूर्वीचे आणि आत्ताचे म्हणजे जे नालेसफाई करण्यापूर्वीचे आणि नंतरचे याप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या प्रभागातले हे फोटो आहेत सर. यामध्ये सर प्रामुख्याने विनय युनिक आघाडीचं जे नवीन आता चालू वर्षी आपण कलबटाने हे बांधलेले आहेत त्याचाही ते आपल्याला दाखवत आहेत सर. हे विरार पश्चिमचे ओलांडा उगाडीचे ते आहेत सर. नेक्स्ट मेन मोठा रोड आहे लिंक रोड सर त्याचे फोटो आहेत सर. त्यानंतर सर देशमुख फार्म हाऊसचे इथले प्रभाग समिती ब मधले आहेत. पुढे नेक्स्ट सर विरार त्यानंतर प्रभाग समिती ई मधले सर समाजा फटाचे हे फोटो आहेत काम होण्यापूर्वीचे आणि नंतरचे. नेक्स्ट सर आपण ट्रेन मास्टर जे आता आपल्याला सांगितलं की ज्या ठिकाणी आपलं कुठलेही छोटे आणि मोठे मशीन पोहोचू शकत नव्हते सर. साधारणतः आपल्याला महत्त्वाचे काही स्पॉट्स जर सांगायचे असतील सर तर 78 कलवटचा जो भाग आहे सर या ठिकाणी कधीच आपला मशीन्स पोहोचू शकत नव्हते कारण त्या नाल्याची रुंदी साधारणतः 100 फुटापेक्षा जास्त आहे आणि आपला जो लॉंग बूम आहे तर तो साधारणतः 45 फुटाचा असतो. त्यापैकी एक 7 ते 8 फूट त्या मशीनमध्येच असतात म्हणजे उर्वरित साधारणतः 32 किंवा 38 फुटापर्यंतच तो पोहोचू शकायचा. चालू वर्षी आपण जे ड्रेन मास्टर आणलेले आहेत हे ॲम्फिबियस टाईपचे आहेत सर. ते गाळावरती पण चालत आहेत पाण्यामध्ये पण तरंगत आहेत त्यामुळे ते हे पूर्णतः उतरल्यामुळे चालू वर्षी 78 कलवट ते पूर्ण डी प्रभाग समितीचा नाल्याच्या बाजूचा पूर्ण नाला आपण चांगल्या प्रकारे ह्यावेळेस सर तो साफ करू शकू. त्याचे काही फोटोग्राफ्स पुढे आहेत सर. म्हणजे अशी